नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव आणि स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि येथे कुठल्याही क्षणी हा निकाल येथे लागू शकतो मित्रांनो। आणि 26 जानेवारीपर्यंत जे आहे तिथे निवडपत्र देण्याचे सांगण्यात येत आहे व तशी दाट शक्यता आहे ते वर्तवली जात आहे। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निकालानंतर तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट येथे असणे गरजेचं आहे व जी कागदपत्रे तपासणी होणार तलाठी भरतीमध्ये, तर त्यासाठी तुमच्याकडे बघा जे डॉक्युमेंट लागतील तर ते आपण सर्व माहिती बघा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की बघा हे इथे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत हे सर्व जे तुम्हाला लागू होतील ते तुमच्याकडे इथे असणे आवश्यक आहे। तर बघा त्यानुसार आपण इथे बघू शकतो की अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे बघा SSC व तत्सम शैक्षणिक अर्हता यासाठीचं बघा 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असते ते तुमच्याकडे येथे असायला हवं मित्रांनो, मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट। आणि त्यानंतर बघा वयाचा पुरावा, तर वयाचा पुरावा म्हणून तुम्ही येथे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सुद्धा येथे वयाचा पुरावा म्हणून येथे देऊ शकता। त्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, तर बघा मित्रांनो येथे ग्रॅज्युएशनचे तुमच्याकडे इथे डिग्री असायला हवी। आणि त्यानंतर बघा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा। तर बघा मित्रांनो, येथे जर तुम्ही EWS मध्ये जर येथे येत असाल मित्रांनो, तर तुमच्याकडे त्या संबंधित पुरावा तिथे असणे गरजेचं आहे। त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, बघा मित्रांनो जर तुम्ही OBC मधून जर येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र येथे असणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, जर तुम्ही माजी सैनिक असाल तर त्यासाठी तुमच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर बघा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आणि अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, त्यानंतर प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आणि भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा। आणि त्यानंतर बघा मित्रांनो अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा इत्यादी तुम्ही यापैकी तुमच्याकडे कुठलं पण एक डॉक्युमेंट इथे असणं गरजेचं आहे मित्रांनो। जर तुम्ही ते जर तुम्हाला लागू असणार तर बघा तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असणार तर तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी जर तुम्ही पात्र असणार तर त्यासाठी पुरावा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी सुद्धा तसंच। आणि जर तुम्हाला जर खेळाडू आरक्षणासाठी जर तुम्ही पात्र असाल तर तो पुरावा जो आहे तुमच्याकडे इथे असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, तर मित्रांनो बघा इथे तुम्ही इथे बघू शकता की काही जणांचे जे आहे SSC नावामध्ये बघा येथे काही अंशतः बदल असू शकतो किंवा काही जणांचं जे आहे मुलीच्या बाबतीत असं होतं मित्रांनो की लग्नानंतर त्यांचं नाव चेंज होते। तर त्या संदर्भात जे आहे तुम्हाला एक राजपत्र जे असते ते इथे तयार करावं लागणार मित्रांनो। त्या राजपत्रामध्ये जे आहे तेथे त्या पुरावा म्हणून तुम्हाला तिथे तो द्यावा लागणार। त्यानंतर बघू शकता तुम्ही आरक्षित महिला, मागासवर्गीय व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र बघा डोमिसाईल सर्टिफिकेट येथे असणे आवश्यक आहे तुमच्याकडे। त्यानंतर बघा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, म्हणजे बघा तुमचं जे 10वीची मार्कशीट असते त्यावरती मराठी हा सब्जेक्ट तुमच्याकडे इथे असायला हवा। त्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे सुद्धा तुम्हाला इथे आवश्यक आहे। त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र हे जर तुम्हाला असेल तर त्याचे प्रमाणपत्र इथे देणे आवश्यक आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे इथे असणे आवश्यक आहे जर तुम्ही तलाठी भरतीचे कागदपत्र तपासणीसाठी तिथे जात असाल तर। पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबूया इथेच। तुम्हाला माहिती कशी वाटली, आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। आपण अशाच प्रकारची माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तसेच आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। आपण सरळ सेवा भरती संदर्भात ज्या महत्त्वाच्या अपडेट असतात त्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो। तर व्हिडिओ थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।